ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, घटना समितीची निर्मिती म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, त्यानंतर प्रस्तावना म्हणजेच प्रॅम्बल, राज्यघटनेची वैशिष्ट्य म्हणजे सायलेंट फीचर्स. म्हणजेच एकूण 4 मुद्द्यांना धरून तुम्हाला हे पहिलं प्रकरण जे आहे ते अभ्यासायचं आहे. मग राज्यघटना निर्मिती करत असताना ही सर्वात मोठी घटना होती आणि या वेळेला नेमके मग ती ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती, तर याचाही अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजेच राज्यघटना निर्मिती की भारतीय राजकारणाच्या वाटचालीमध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कोणती होती, तर भारताला मिळालेलं स्वातंत्र्य. मग भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर आपण लगेच देशाचा कारभार आपल्या हातामध्ये घेतलेला नाही, तर तो राज्यकारभार करण्यासाठी आपल्याला काहीतरी नियमावली बनवायला लागली आणि ही नियमावली म्हणजेच काय आहे, तर ती आहे राज्यघटना. आणि म्हणून ती राज्यघटनेचं पार्श्वभूमी जी आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण थोडा इतिहासाचा आढावा घेऊ. आता तुम्हाला वाटेल की राज्यशास्त्रामध्ये इतिहास का शिकवताय, परंतु ते आपल्याला माहिती असणं फार फार गरजेचं आहे. कारण कोणत्या पार्श्वभूमीतून ही सगळी तयारी झाली आणि आपण ती राज्यघटना स्वीकारली हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. यासाठी आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेणार आहोत. आता राज्यघटना निर्मितीचं काम हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की भारतीय राज्यघटनेचं आपण वैशिष्ट्य आणि स्वरूप हे अभ्यासणारच आहोत, परंतु स्वरूप आणि वैशिष्ट्य हे अभ्यासण्याच्या आधी आपल्याला त्याची पार्श्वभूमी ही माहिती असली पाहिजे, ती आवश्यकच आहे. तुम्हाला माहिती आहे भारतीय राज्यघटना निर्मितीच्या आधी ब्रिटिशांचं जवळजवळ 150 वर्ष राज्य आपल्या भारतावर होतं आणि म्हणून 1857चा जो उठाव झाला तेव्हापासून तर 1947 पर्यंत ब्रिटिशांशी आपण संघर्ष करून हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. आणि प्रदीर्घ असं स्वातंत्र्याची पार्श्वभूमी जी आहे ती लाभलेली आहे आणि म्हणून आपण त्यानंतर स्वीकारलेल्या राज्यघटनेला फार सारं महत्त्व आहे. परंतु हे राज्यघटनेला महत्त्व कशामुळे आलेलं आहे, तर आपण ह्या सगळ्या नवीन गोष्टींचा स्वीकार तर केलेलाच आहे, परंतु ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील आपल्या भारतामध्ये जे काही कायदे आलेले आहेत त्या कायद्यांची चांगली बाजू जी आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये स्वीकारलेली आहे. म्हणजेच थोडक्यात ब्रिटिशकालीन कायदे, प्रशासकीय कायदे, योजना, सुधारणा ज्या ज्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्यांचा प्रभाव देखील आपल्या भारतीय राज्यघटनेवर पडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटना जाणून घेण्याच्या पूर्वी ब्रिटिशांची पार्श्वभूमी जी आहे तीही थोडक्यात जाणून